हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण अत्यंत महत्वाचा यशाची जी पहिली पायरी म्हणतो आपण, त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवित आहे. त्यामध्ये जे महत्वाचे तुम्हाला कागदपत्रांची यादी, डॉक्युमेंट लिस्ट, ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता काय काय लागणार आहे, त्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, अत्यावश्यक आहेत, त्याची यादी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरताना किंवा सिलेक्शन झाल्यानंतर त्या प्रक्रियेमधनं बाहेर पडणार नाही. कारण की आता जी 272 पदाची जाहिरात आलेली आहे, मी बऱ्याच वेळा असे व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी सुद्धा बऱ्याच महिलांनी फॉर्म भरण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे, कारण की कागदपत्रांची पूर्तता त्या करू शकल्या नाहीत. तर एनसीएल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट, हे सगळ्या बाबी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. कोणत्या गरजेच्या आहेत, कोणत्या लागत नाही, कधी लागणार आहेत, ज्या गरजेच्या नाही त्या किती वर्षानंतर तुम्हाला लागणार द्यायच्या आहेत, सबमिट करायच्या आहेत, त्या संदर्भात हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला सुरुवातीला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर करा. ओके, त्यांना सुद्धा कोणतीही एक्झाम असेल, तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही. तर त्या बनवण्या अगोदर तयारी ठेवायची आहे, नसतील तर काढून घ्यायच्या आहेत. आत्ताच्या आत्ता फाईल मध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर चेक करायचे आहेत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी सुपरवायझर बॅच सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत असेल, तर याची नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषय समाविष्ट असणारे सर्व शिकवले जातील. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव असेल, पीडीएफ नोट्स मिळतील सर्व विषयाच्या. व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार आहे. पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे. टेस्ट सिरीज असणार आहेत आणि ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे जर लाईव्ह लेक्चर नाही पाहता आलं आपल्याला, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहू शकता. तर बॅच जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. बोर्डवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. अभिजित सर्च अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथं सुद्धा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करू शकता. तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे, अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती. ज्या फ्रेशर उमेदवार आहेत, ज्या विवाहित आहेत किंवा ज्या अविवाहित आहेत, दोघींसाठी सुद्धा ही परीक्षा देता येते. सगळ्यात महत्वाचं आहे, जाहिरात कधी येणार आहे, पात्रता बघून घ्या. कोणत्याही शाखेतील पदवीधारक, बीए, बीकॉम, आर्ट, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, कोणत्याही बॅकग्राऊंडच्या किंवा YCMU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं घरी बसून प्रमाणपत्र म्हणजे परीक्षा पास झाला असाल तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहात. तर यामध्ये कोणत्याही शाखेतील म्हणजे कोणत्या ब्रँच मधील फक्त आणि फक्त महिला उमेदवार गरजेचे आहेत. ओके, मुली सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि महिलांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. याच्याकरिता ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 वर्ष वयोमर्यादा आहे. ज्यांचं 38 चालू आहे, ज्या कॅटेगरीमध्ये ज्यांचं 43 चालू आहे, शेवटच्या वर्षी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यांना आवश्यक उमेदवार, खेळाडू, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद आहे. त्यांच्या सुद्धा जागा असतात. त्यांची वयोमर्यादा 45, 50, 55 अशी करण्यात आलेली आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. अनुभव लागत नाही. सरळ सेवेची परीक्षा आहे आणि जाहिरात बघा, येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कारण की आत्ताच तुम्हाला सर्वांना माहिती आहे 272 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मी याच्या संदर्भात सुद्धा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती. येणाऱ्या काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे, जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तर ती झालेली आहे. याच्यानंतर तुमची सरळ सेवेची सुद्धा जाहिरात 350च्या जवळपास जागा निघणार आहेत. तर याची आतापासून तुम्हाला तयारी करायची आहे. बघा, ज्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्या सुद्धा तयारी करू शकतात किंवा ज्यांचं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या सुद्धा प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करू शकतात. आतापासून जर केलं तर तुम्हाला पुरेसा वेळ अभ्यासाकरिता मिळणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता जे डॉक्युमेंट मी सांगणार आहे त्याच्यावर स्टार्ट करणार आहे, जे महत्वाचे आहेत किंवा नाही, आत्ताच लागणार आहेत का नंतर लागणार आहेत ते सांगणार आहे. यामध्ये 10वी 12वी प्रमाणपत्र, ओके, दोन्ही पे जर तुमचं 10वी नंतर डायरेक्ट तुम्ही डिप्लोमा नंतर डिग्री केली असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बऱ्याच महिलांचे डिप्लोमा झालेला असतो 10वी नंतर, डी फार्मचा किंवा इकडे कोणताही डिप्लोमा करतात आणि नंतर तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेतात तरी चालेल. पदवी प्रमाणपत्र बघा, मार्क मेमो चालेल,
म्हणजे तुमचा डिग्री सर्टिफिकेट आता यावर्षी एक्झाम दिली लगेच मिळत नाही किंवा कोणाकडे नसेल तरी चालेल, डिग्री सर्टिफिकेटची या ठिकाणी आवश्यकता नाही. मार्क लिस्ट असेल तरी चालेल, फायनल इयरची तुम्हाला अपलोड करता येणार आहे. त्यानंतर ज्या महिलांचं लग्न झालेलं, ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्याच्यासाठी ही बाब अत्यंत गरजेची आहे. डबल स्टार करून ठेवतोय. हे जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आत्ताच्या आत्ता काढून घ्यायचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट करिता 5 ते 6 दिवस आणि गॅजेट करिता 15 ते 20 दिवस लागतात. ओके, दोन्हीपैकी एक. म्हणजे तुमच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट आवश्यक आहे अपलोड करण्यासाठी. आणि आपल्याला वडिलांच्याच नावाने फॉर्म भरावा लागतो. तुमचं काय नावामध्ये चेंज झालेले आधार कार्ड कोणाच्या नावाने आहे काही फरक पडत नाही. तुम्हाला वडिलांच्याच नावाने फॉर्म भरावा लागतो. कागदपत्रे सुद्धा वडिलांच्याच नावाने काढावी लागतात. त्यानंतर जे कॅटेगरीमध्ये असतात उमेदवार त्याच्याकरिता म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईडब्ल्यूएस, एनसीबीसी, ओके, याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, मग ते सेंट्रलचा असो का स्टेटचा असो काही फरक पडत नाही. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सेंट्रलचा असेल तर दोन्ही ठिकाणी काम पडतं. फक्त स्टेटचा असेल तर फक्त तुम्ही राज्यामधल्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी पात्र ठरू शकता. कास्ट व्हॅलिडिटी गरजेची नाही. नसेल तरी मी इथं लिहून दिलेलं आहे. नसेल तरी चालेल, तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिला जातो. डिपार्टमेंट मार्फत ती कास्ट व्हॅलिडिटी काढून घेतली जाते. नसेल तरी काही हरकत नाही. ह्या 5 गोष्टी आहेत, लक्षात आल्या असतील. याचा स्क्रीनशॉट काढा. पुढे मी देतोय एनसीएल मध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कोणाला लागत नाही. तर एससी आणि एसटी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधील ज्या महिला उमेदवार आहेत, ज्या मुली आहेत त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही. बाकी कॅटेगरी करिता ओबीसी, व्हीजीएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी असेल त्यांना यांच्यासाठी गरजेचं आहे, काढून घ्यायचं आहे. नसेल काढलं तर चालू आर्थिक वर्षातलं 31 मार्च 2026 31 मार्च 2026 ला जर संपलेलं असेल तर तुम्ही नवीन काढून घ्यायचं आहे. तुमचं एक्सपायरी डेट दिलेली असते, व्हॅलिडिटी अप टू 2027-28 चालू असेल तो तिथपर्यंत असेल तर नवीन काढू नका. एकदा काढल्यानंतर 3 वर्षाची आवश्यकता नाही. यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, तुमचं कोणतंही ड्रायव्हिंग लायसन्स असेल कोणतंही चालेल. ओके, असं नाही की फक्त आधार कार्डच पाहिजे, कोणतंही चालेल. कशावर ज्याच्यावर नाव व्यवस्थित आहे, ज्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे, तेच का तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ दाखवायचं आहे. असं कंपल्सरी नाही आधार कार्डच पाहिजे म्हणून. त्यानंतर आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. हे काढावं लागत नाही. ते का आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं असते, तुम्हाला फिलअप भरून द्यावं लागतं. ओके, म्हणजे पेनाने लिहून तुम्हाला अपलोड करावं लागतं. ते कुठेही काढायची आवश्यकता नाही. ते आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला नंतर परीक्षेच्या वेळेस प्रोव्हाइड केलं जाणार आहे. एमएससीआयटी प्रमाणपत्र बघा स्टार करून देतोय, गरजेचं नाही. परत कोणाला लागत नाही ज्यांचं बीसीए, बी कम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, ज्यांचं बॅकग्राऊंड ओके, ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्युटर मध्ये झालेलं आहे, संगणक मध्ये झालेलं आहे त्यांना गरज नाही. ज्यांचं झालेलं नाही त्यांना 2 वर्षामध्ये तुम्हाला सवलत दिली जाते. असेल तर उत्तम, नसेल तरी चालेल. ओके, याचा अजिबात लोड घ्यायचा नाही. अद्ययावत मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि 2 पासपोर्ट फोटो साईज फोटो, 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला आताचे लागणार आहे. जुने नकोय. 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे सध्याचे गरजेचे आहे. नसतील तर आता काढून घ्या. हे 12 ते 13 तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. मी नेहमी अशा प्रकारचे दर महिन्याला एकदा व्हिडिओ टाकतो जेणेकरून तुम्हाला जे सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कारण तर ही यशाची पहिली पायरी आहे. हे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. ओके, आता याच्यात काही डॉक्युमेंट मी सांगितलेले नसतील तरी चालेल, नंतर देता येतील. ओके, परंतु जे अत्यावश्यक आहे ते तुम्ही आतापासून काढायला सुरू करा. कोणतंही डॉक्युमेंट 20 ते 22 दिवसामध्ये निघते. तुमची जाहिरात काही दिवसामध्ये येणार आहे. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे आतापासून जर काढलं तर तुमचे सगळे डॉक्युमेंट तयार होतील. आणि ज्या महिला अंगणवाडी अंतर्गत साठी सुद्धा हे डॉक्युमेंट आहे, अंतर्गतची तयारी करते आहेत, ग्रामीणची आता शहरीची जाहिरात आलेली आहे 272 पदांची. ओके, त्यानंतर आता ग्रामीणची येणार आहे. ओके, पुढच्या महिन्यामध्ये ग्रामीणची येणार आहे 228 पदांची. या सुद्धा महिलांनी हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवणं गरजेचं आहे. कारण की मी परत परत सांगतोय, सरळ सेवा असो किंवा अंतर्गत भरती असो सगळ्यांना कागदपत्रे सारखीच लागतात. तर याची असेल बॅच किंवा आपली सरळ सेवेची बॅच असेल नवीन लॉन्च केलेली आहे, सर्व विषयासहित असेल. ज्या महिला भगिनींना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्याच्याकरिता हा 9823442263 हा नंबर आहे. यामध्ये संपूर्णपणे सर्व विषय शिकवले जातील. पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाणार आहे. पीडीएफ नोट्स दिल्या जातील. दर महिन्याला झूम मीटिंग असेल. दर आठवड्याला पेपर घेतला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली जाणार आहे. 100% आउटपुट सुद्धा तुम्हाला यामधनं मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, कारण कोणत्याही परीक्षेकरिता महाराष्ट्रामधील कोणतीही परीक्षा असो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हेच कागदपत्रे लागतात. तर तुम्ही तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करून ठेवा. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना. अभ्यासाला लागा. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, अभ्यासाला सुरुवात करा.